राम राम मंडळी. सगळ्यात आधी तर तुम्ही आमचा मागचा जो गळाटा आहे ना तो बघून घ्या. खूप सारा झालेला आहे. बहिणीचं लग्न होतं, झालं बहिणीचं लग्न, पण मी ब्लॉग नाही बनवू शकली, ते पण या या मुलामुळे. कारण काय आहे ना, तिथे एवढी भयंकर गर्दी होती, व्हिडिओज काढणारं कोणी नव्हतं. सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी सगळ्या त्याच्यातच मग्न होत्या लग्नामध्ये, आणि त्याच्यामुळे जास्त व्हिडिओज काढायला काही कोणाला वेळ नव्हता. आणि मी बसली होती अधिराज जवळ एका जागी, कारण हा बाहेर कुठे अजून गेला नाही पाहिजे, आणि गर्दीत लोकांच्या पायाजवळ जात होता. आणि मग माझ्याकडे बघत होता, अरे कोणाचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे, हा असा आलाय पायाजवळ वगैरे. त्याच्यामुळे मला मग ते 10 वेळा त्याला उचलून आणल्यापेक्षा ना मी एकाच जागी बसली याला घेऊन. आणि खूप बदमाश आहे बरं अधिराज. हा, तसा तर तरी घरी शांत खेळेल, पण लग्नामध्ये वगैरे तो बिलकुल चांगला खेळत नाही. त्याच्याकडे सतत लक्ष द्यावं लागते. तसा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवेल माझ्या बहिणीच्या लग्नाचा जो आहे तो. एकच शॉर्ट काढलेला आहे आम्ही तिथे, बाकी तर काढला नाही आहे. पण छान मज्जा आली. मेहंदी पण मी काढली नव्हती. एका ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की मी मेहंदी वगैरे नाही काढली, अधिराजनी मला नाही काढू दिलं. पण आदल्या दिवशी काय झालं, पाहुणे आमच्याकडे मुक्कामी होते, दुसऱ्या दिवशीचं लग्न होतं. तर माझ्या बहिणीची मुलगी आहे, ती मला हातावर मेहंदी काढून गेली. आता पूर्ण गेलेली आहे ती. तिचं म्हणणं होतं की मावशी सगळ्यांनी काढलेली आहे, तूच नाही काढली तर तू पण काढून घे. त्याच्यामुळे मी मेहंदी काढली. छान मज्जा वगैरे आली, आणि तुम्हाला मी व्हिडिओजमध्ये दाखवते कशी माझ्या बहिणीची वगैरे एंट्री वगैरे झाली. खूप छान वाटलं. आहे ती नागपूरमध्येच, पण असं वाटत आहे की माझी बहीण किती लांब गेलेली आहे माझ्यापासून, म्हणजे किती दूर आहे. आणि आहे ती नागपूरमध्ये, पण 15 किलोमीटर. आणि 15 किलोमीटर पण मी नाही जाऊ शकत, कारण इतकं ट्रॅफिक असते की मला पेट्रोलचा डिझेलचा वास आहे बिलकुल सहन होत नाही. आणि अधिराजनी पण छान मजा केली, त्यांनी काहीही त्रास दिलेला नाही. फक्त काय आहे की दिवसभर मला त्याला काही ना काही चारत राहावं लागलं, त्याची भट्टी मला चालूच ठेवावं लागली. आणि त्याच्यानंतर तो छान खेळला तिथे. त्याचे पण आम्ही फोटो वगैरे काढले. फोटो म्हणजे माझ्यासोबत वगैरे काढला. एक तिची मावशी आहे, तो मावशीजवळ गेला होता स्टेजजवळ, तर ती म्हणे मला त्याला घे जवळ. मग त्याला घेऊन पण फोटो काढले. तर तेव्हा तर तो फोटो काढण्याच्या याच्यातच नव्हता, तसाही तो फोटो काढतच नाही, त्याचा मूड नसते फोटोमध्ये. आता तो इथे बसलेला आहे. मी इथे लावलेला आहे हीटर, कारण आता खूप थंडी वाढलेली आहे. तसे तर वाजले आहे फक्त 6-5-6 झालेले आहे, पण थंडी खूप वाजत आहे. आणि इथे मी त्याला लावून दिलेलं आहे हीटर. आणि त्या हीटरचं इतकं छान गरम हवा लागत आहे ना, तर इथेच बसून राहिलो मस्त. बघा कसं बसत आहे. खूप सारा कपड्याचा गळाटा आहे, तर मी हळूहळू ते सगळं आवरेल. कारण आता मला वाटते तीनच दिवस झालेले आहे, पाहुणे वगैरे सगळे गेले. त्याच्यामुळे काही सामान कुठे तर काही सामान कुठे असं पडलेलं आहे. इथे माझा अधिराजचं दूध झालेलं आहे, माझा चहा झालेला आहे. बा कप पण दिसेल तुम्हाला. हां हां. आता माझी स्वयंपाकाची तयारी अजून व्हायची आहे, पण थोडा वेळ मी अधिराज सोबत घालवेल. म्हणून मी एकदा दुपारी थोडीशी लेटल्यानंतर उठल्यानंतर थोड्या वेळ इथे पुन्हा बसते. ते पुन्हा टाइमपास करतेस, तिकडे तर टाइमपास केलाच, पण इथे पुन्हा टाइमपास करते मी अधिराज सोबत. आणि मग मी माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागेल. तर मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या लग्नातला जो एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नक्की दाखवते, तर तुम्ही नक्की बघा. तर इथं तुम्ही बघू शकता जोरदार एंट्री झालेली आहे. सगळ्यात आधी तर नवरदेवच आला होता, म्हणजे आले होते आता, कारण ते जवाई बापू झाले आहेत तर. आणि त्याच्यानंतर माझी बहीण, आणि यांनी जो डान्स बसवला होता ना, फक्त यांनीच केला, बाकी कोणीही केला नव्हता. पण छान डान्स केला होता, खूप छान वाटत होतं. आणि मी इथे एकच जागी बसून होती, म्हणून मी तो व्हिडिओ काढू शकली. आणि खूप मस्त वाटत होतं. म्हणजे असं वाटत नव्हतं की माझ्या बहिणीचं लग्न आहे. खूप लहान आहे ती आमच्यापेक्षा, आणि खूप लाडाची पण. आणि खरोखर तर डोळे भरून आले होते. तर डान्स वगैरे चालू होता, तिला नवरीच्या रूपामध्ये बघितलं आम्ही. आणि म्हणजे तो क्षण जो आहे ना, तो आम्ही नाही सांगू शकत. माझं तर आधीच रडणं चालू झालं. मग माझा भाऊ म्हणत होता की थांब, सध्या तू रडू नको, तुझं मेकअप खराब होईल. आणि झालं असंच की मला काही लक्षात नाही आलं, मी काजळ लावलं आहे, आयलायनर लावलं आहे. कारण सहसा मी लग्नामध्ये पण आता अधिराजमुळे नाहीच जात, पण बहिणीचं असल्यामुळे मी गेली. तर तिथे काय झालं, मी रडली ना, तर तेव्हा माझं पूर्ण डोळे काळे काळे झाले. माझ्या लक्षात नाही आलं. नंतर ती एक माझी मैत्रीण होती, ती आली आणि ती म्हणे ताई तुझे डोळे खूप काळे काळे दिसत आहे. मला म्हटलं हो बरोबर आहे, मी रडली ना त्याच्यामुळे झालं असेल. आणि मी ते रडल्यानंतर डोळे पण सोडले लहान मुलांसारखे. आणि ते मी करायला नव्हतं होतं तसं, पण मी माझ्याच याच्यामध्ये होती. आणि त्याच्यानंतर
तिकडून नाही का माझी बहीण आली, तिची पण एंट्री झाली. आणि फायनली ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो एवढ्या दिवसापासून, की आपल्या लहान बहिणीचं लग्न आहे, फायनली आज तिचं लग्न आहे माझ्या लहान बहिणीचं. खरोखर तिला बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येईलच, कारण ती माझ्याजवळ एक एक महिना आलेली आहे. आम्ही रील्स बनवतो, आम्ही मस्ती वगैरे करतो. आमच्यामध्ये जो बचपना आहे ना, तो आहेच लहान मुलांसारखा, आणि तो इतरांमध्ये पण राहिला पाहिजे मला असं वाटते, तरच जगण्याला अर्थ आहे. आणि बाकी तर व्हिडिओज मी नाही टाकू शकली, त्यासाठी मी मनापासून माफी मागते माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.